नमस्कार मंडळी, मी माधुरी पाठक आपल्यासाठी रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडच्या एका कार्यक्रमासंदर्भात थोडीशी माहिती द्यायची होती. मंडळी, त्या दिवशी आम्ही जो कार्यक्रम बघायला गेलो होतो 7 सप्टेंबर, कंपनीची 6वी एनिव्हर्सरी होती. त्यानिमित्त आम्ही तिथे गेलो होतो. परंतु तिथे गेल्यानंतर आम्हाला हे कळलं की जिथं 15,000 लोकांची अपेक्षा होती तिथं जवळपास 25,000 ते 40,000 लोक आली होती. म्हणजे आपण विचार करू शकता, रियांश अमृत ज्यूस हे घराघरात पोहोचलेलं आहे. म्हणूनच आज तितकी मंडळी तिथं आज कार्यक्रमाच्या वेळेत आणि रात्री 10 वाजेपर्यंत कंटिन्यू बसलेली होती. खुर्च्या संपलेल्या होत्या, खुर्च्यावर बसायला जागा नव्हती. खाली बसलेली लोक आणि खाली आतमध्ये पेंडालमध्ये जागा नव्हती पूर्वी, इतके बाहेर सुद्धा लोक होती. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, आज तिथं नुसते लीडर किंवा वर्करच नाही तर प्रत्येक घरातले ज्या लोकांनी अमृत ज्यूस वापरला, ज्यांना रिझल्ट आले, असेही लोक तिथं सरांना भेटायला म्हणून आले होते. तुम्ही विचार करू शकता, अमृत ज्यूस आज घराघरात पोहोचत आहे, त्याचा फायदा पण होतोय. म्हणजे आपण असे कार्यक्रम तर नेहमीच बघत आहोत, परंतु नुसतं बघून काही नाही, तर अशा कार्यक्रमाला आपल्याला हे यायला पाहिजे, मीटिंग अटेंड करायला पाहिजे. मेन महत्व म्हणजे आज बोलण्याचं की अमृत ज्यूस हे प्रत्येक आजारावरती एक रामबाण उपाय ठरत आहे. म्हणून आपणही हे ज्यूस घेण्यास सुरुवात करा. मला सेल करण्यासाठी नाही, तर आम्हाला लोकांना आजारमुक्त करायचं आहे. लोकांना येणाऱ्या आजारावरती प्रतिबंध कसा करता येईल याच्याबद्दल मार्गदर्शन करायचं आहे. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो आणि कुटुंब प्रमुखांनो, खास करून विचार करू नका. प्रत्येक घरात, प्रत्येक फॅमिलीला आजार हा उद्भवत आहे आणि पुढे चालून आणखीही जास्त प्रमाणामध्ये हे प्रॉब्लेम्स येणार आहे. येणाऱ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन म्हणून अमृत ज्यूस नक्की वापरा. हे आमच्या आग्रहाचं आपल्याला निवेदन आहे. जसं शरीराला जेवणाची गरज आहे, गाडीला पेट्रोलची गरज आहे, तसंच शरीरातील अवयवांनाही आपल्या सर्व्हिसिंगची गरज आहे. तर मंडळी, आपल्या शरीराची सर्व्हिसिंग झाली की आपले आजार हे आपोआप होऊन दूर जातात. तर हा विचार करा आणि अमृत ज्यूस घेण्यास सुरुवात करा.